सर्व उपस्थित असणारे पंचायत समितीचे आपले गट विकास अधिकारी चन्नावर साहेब, त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी लांडे साहेब, त्याचबरोबर पंचायत समितीचे उपसभापती अमित भाऊ ढोले, त्याचबरोबर असणारे आमचे सगळे सहकारी बंधू सदस्य, त्याचबरोबर असणारे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, आज आपण दादांना आज स्मृतिदिनानिमित्त सर्वजण पुष्पहार अर्पण करून त्यांना सर्वांच्या वतीने अभिवादन करते आणि थांबते. लाडके उपमुख्यमंत्री बोला कुणीतरी थोडंसं नाही. आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पंचायत समितीमध्ये त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांना आपण सर्वांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानेच त्यांची एक आठवण म्हणून आपण पंचायत समितीच्या आवारामध्ये आज या ठिकाणी वृक्ष लागवडीचा आंब्याची झाडे लावून आपण त्यांची आठवण उजळणार आहोत. दादा गेल्यानं आपल्या सर्वांनाच, म्हणजे दादा कुठल्याही पक्षाचे जरी असले तरी महाराष्ट्रात जो माणूस जन्माला आलेला आहे आणि ज्याला म्हणजे राजकारणामध्ये रस आहे असा कुठल्याही पक्षाचा माणूस असो, दादा गेल्यानंतर त्याची हळहळ ही सगळ्या लोकांना लागून राहिलेली आहे. आणि दादा वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्याला तरी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राला दादांची गरज होती. दादा अजून काही दिवस असायला हवे होते. दादांच्या आठवणी खूप आहेत आणि माझ्या जीवनातली आठवण, दादा हे माझ्या छोट्या गावामध्ये आपला जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझ्या गावाला भेट दिलेली होती आणि दादांची लास्ट भेट, तर ज्यावेळी मला पंचायत समितीचं तिकीट द्यायचं पक्षाने ठरवलं त्यावेळेस मुलाखतीच्या निमित्ताने पुण्यामध्ये दादांची शेवटची भेट झाली. त्याच्यानंतर दादांची भेट झाली नाही आणि दादा आपल्यातून गेले, त्याचं दुःख आहे. असो, नियतीपुढे काही विलाज नाही. आपण ते सगळ्यांनी स्वीकारून दादांच्या आठवणी अशा या वृक्ष लागवडीच्या म्हणा किंवा कामाच्या रूपाने दादांना जे प्रिय होतं, दादांना सगळ्यात प्रिय होतं स्वच्छता. आणि आपण सगळे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, आपण स्वच्छतेवर आणि वृक्ष लागवडीवर भर देऊन आपण समाजाची सेवा, बाकी कामं तर आपण करणारच आहोत, पण स्वच्छता प्रिय दादा होते. तर दादा आल्यानंतर ज्यांना सहवास लाभला त्यांना दादांचा स्वभाव माहिती होता की दादा यायचं म्हटलं की सगळ्या प्रशासनाची सुद्धा तारांबळ असायची आणि ती सगळी स्वच्छतेवरच असायची. तर आपण दादांच्या पश्चात कमीत कमी दादांच्या या स्मृतिदिनाच्या दिवशी तरी आपण म्हणजे स्वच्छतेला आणि दररोज महत्त्व देऊ असं एक आपण या निमित्तानं एक थोडंसं प्रतिज्ञाबद्ध आपण प्रार्थना करूया आणि स्वच्छतेवर भर देऊन आपण यापुढे आपला तालुका स्वच्छ राहायला पाहिजे. त्याच्यासाठी दादांच्या स्फूर्ती उजळण्याच्या दृष्टीनं आपण एक प्रयत्न करूया. थोडं मी आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा दादांना अभिवादन करतो आणि थांबतो.